आंतरराज्यीय घरफोडी करणारा कुख्यात आरोपी शहर गुन्हे शाखेकडून 48 तासात जेरबंद। एकूण 8.2 तोळे सोन्याचे, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ₹8,72,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत। फिर्यादी श्रीमती रेवती सिद्धेश्वर तमशेट्टी, वय 63 वर्ष, राहणार घर नंबर 1, गीतानगर, मंगलमूर्ती रेसिडेन्सी समोर, गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळ, जुळे, सोलापूर या दिनांक 11/5/2026 रोजी त्यांच्या घरास कुलूप लावून सहपरिवार परगावी गेल्या होत्या। त्यानंतर अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले 9,57,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली। याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 14/5/2026 रोजी विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 275/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 331(3), 331(4) व 305 अ प्रमाणे गुन्हा दाखल आहे। वरील घडलेल्या घटनेच्या घटनांचा गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेकडील तपास पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली। त्यानंतर श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेकडील तपास पथके नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते। दरम्यान श्री मुकेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या तपास पथक यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपीबाबत माहिती प्राप्त केली होती। त्या अनुषंगाने नमूद पथक संशयित आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 15/5/2026 रोजी सुमारास मार्केट यार्ड पोलीस चौक समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार संशयितरित्या थांबल्याचे दिसून आले। त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर स्विफ्ट गाडी शिताफीने घेराव घालून गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या संशयित इसमास ताब्यात घेतले। नमूद इसमाकडे सखोल चौकशी केली असता त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर, वय 48 वर्ष, राहणार घर नंबर 10, 284/4, सत्यनारायण कॉलनी रोड नंबर 1, नागारम, केसर मंडल, जिल्हा मलकाजगिरी, राज्य तेलंगणा असे असल्याचे आढळले। तसेच सदर स्विफ्ट कारच्या तपासणीमध्ये डॅशबोर्ड ड्रॉवरमध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम आढळली। त्याबाबत नमूद आरोपीकडून कसोशीने चौकशी केली असता सदर सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ही त्याने जुळे सोलापूर येथील 2 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी केलेल्या घरफोडीत असल्याचे निष्पन्न झाले। नमूद सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ही उपरोक्त नमूद गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली। अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील श्री मुकेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर याला ताब्यात घेऊन एकूण 8.2 तोळे सोन्याचे, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ₹8,72,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे 48 तासाच्या आत उघडकीस आणला आहे। नमूद आरोपीस माननीय न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यास 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। नमूद आंतरराज्यीय आरोपी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर याच्यावर विविध राज्यामध्ये एकूण 35 घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री गोहर हसन, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा प्रभारी पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे, श्री राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंके, अजिंक्य माने, काशीनाथ वाघे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी केली आहे। दिले सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी। सत्यविजय न्यूज चॅनल, संपादक मल्लय्या स्वामी।
या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा